नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि आता जवळजवळ 36 तास उलटून गेलेले आहेत. मी बोलतोय ती तारीख 6 आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी आता चालू आहे ज्यावेळेला मी बोलतोय. आणि या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जे काही अर्ज प्रत्येक मतदारसंघात शिल्लक आहेत, त्या मतदारसंघात कोण कोण कोणाविरुद्ध लढतोय आणि एकूण उमेदवार किती आहेत याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. कुठल्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांची थेट एकमेकाविरुद्ध लढत आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी यांच्या मित्र पक्षांच्या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत आणि त्यामुळे कुठल्या तरी एका आघाडी युतीची दोलायमान स्थिती आहे, किंवा कुठल्या मतदारसंघामध्ये या दोन पक्षांची थेट लढत असताना त्यात बिब्बा घालायला युती आघाडीच्या बाहेरच्या एखाद्या पक्षाचा तगडा उमेदवार उभा आहे याची चर्चा सार्वत्रिक सुरू आहे. आणि अशा वेळेलाच अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी किंवा शेवटच्या दिवशी कुठल्या कुठल्या पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षाला, आपल्या युती आघाडीला दगा देऊन अचानक अर्ज मागे घेतला आणि त्या पक्षाची किंवा त्या महायुतीची आघाडीची तारांबळ उडाली याची चर्चा रंगलेली आहे. आणि म्हणूनच अक्षरशः एकेका जिल्हा किंवा एकेका मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीच्या लढती याचं विवेचन सगळ्यांनाच करावं लागतंय. जो तो आपापल्या परीने सांगतोय, ज्याला जो मतदारसंघ महत्वाचा वाटतो, ज्याला जो पक्ष आणि उमेदवार महत्वाचा वाटतो, त्याप्रमाणे तो तो मतदारसंघ निवडून किंवा काही 8-10 मतदारसंघ निवडून त्याचं एकत्रित विवेचन चालू आहे. माझ्या दृष्टीने राजकारण समजून घ्यावं लोकांनी, हाच माझा हेतू असतो. त्यामुळे एक एक मतदारसंघ मग त्यातले हेवे दावे हे मला महत्वाचे वाटत नाही. मी नेहमी लोकशाही निवडणूक ही पक्षाच्या झेंड्याखाली, धोरणाखाली, अजेंड्याने लढवली जाते असं मानणार आहे. आणि म्हणूनच एखाद्या निवडणुकीत पक्षाचा पराभव होतो की विजय होतो, त्या पक्षाला किंवा त्यांच्या विरोधी पक्षाला कोणते परिणाम भोगावे लागतात याला मी प्राधान्य देतो. आणि म्हणूनच एखाद्या मतदारसंघापुरतं जरी विश्लेषण करायचं असेल तरी त्याचा त्या मतदारसंघात आणि त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या राजकीय भवितव्यावर काही परिणाम होतो का, किंवा भूतकाळातले धागेदोरे त्या मतदारसंघामुळे त्या पक्षाच्या समोर काय विशाल काय होऊन संकट बनून उभे राहिलेत का याचं विश्लेषण मी करत असतो. आणि म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या डझनभर विधानसभा क्षेत्राबद्दल वादाचा विषय झालेला आहे, असा माहीम दादर, जिथे मनसेचा उमेदवार राज ठाकरेंचे सुपुत्र वादाचा विषय झाले, तो मी घेतला. तसाच कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ माझ्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीतला एक महत्वाचा राजकीय टर्निंग पॉइंट आहे. आणि त्याचं कारण या मतदारसंघामध्ये 5 वर्षापूर्वी निवडून आलेले जे उमेदवार होते त्यांचं करोना काळात आकस्मिक निधन झालं आणि त्यामुळेच त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. मला वाटते एकूण साधारणतः 5 वर्षात 4 ते 5 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर मतदारसंघ आहे. भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली या मतदारसंघामध्ये स्थानिक आमदारांचा मृत्यू झाला जे काँग्रेस पक्षाचे होते. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार होते, त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे पोटनिवडणुका झाल्या. त्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या
कसबा या पुणे शहरातला मतदारसंघ आणि मला वाटते चिंचवडचा मतदारसंघ, या दोन ठिकाणी कर्करोगासारख्या भयंकर आजारामुळे या दोन्ही ठिकाणचे भाजपचे आमदार मृत्युमुखी पडले. आणि अशा कदाचित एखाद दुसरा आणखी नसेल, मला आता आठवत नाही, पण या 5 पोटनिवडणुका झालेल्या मला आठवतात. आणखी सॉरी, मुंबईतला अंधेरी पूर्व रमेश लटके शिवसेनेचे आमदार होते, त्यांचं निधन झालं होतं. आणि अशा 6 पोटनिवडणुका माझ्या चटकन लक्षात येण्यासारख्या आहेत. आणि त्या पोटनिवडणुका महाराष्ट्राच्या युती आणि आघाडी या राजकारणात गाजलेले. त्यापैकी अंधेरी पूर्वची निवडणूक तुम्हाला माहिती आहे, त्या निवडणुकीमुळे शिवसेनेला पहिल्यांदा नावासकट आपल्या निवडणूक चिन्हाला गमावण्याची पाळी आली. कारण निवडणूक आयोगाने त्यावर कुठलाही निर्णय देण्यापूर्वी 2 गटांना 2 नावं दिली होती. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी जी शिवसेनेला 2 नावं मिळाली, किंवा शिंदेना ढाल तलवार आणि उद्धव ठाकरेंना पेटलेली मशाल हे जे चिन्ह मिळालं, त्याचं कारण अंधेरी पूर्वची निवडणूक होती. त्या निवडणुकीत जर आमने सामने लढायची वेळ आली तर म्हणून निवडणूक आयोगाने तात्पुरती ही चिन्ह दिली होती, पण त्याचा वापर एकनाथ शिंदे यांनी केलाच नाही, कारण त्यांनी ती पोटनिवडणूक अंधेरी पूर्वची लढवलेली नव्हती. पण त्या चिन्हावर सगळ्यात पहिल्यांदा निवडून येण्याचं श्रेय हे ऋतुजा लटके या उबाठा शिवसेनेच्या आमदाराला मिळालं, ज्या आता पण उमेदवार आहेत. त्यामुळे ती पोटनिवडणूक. तशीच उत्तर कोल्हापूर ही महत्वाची निवडणूक आहे. ती एका विधानसभा 288 पैकी एक विधानसभा आहे. पण ती महत्वाची कशासाठी आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी त्यांनी आपल्या पक्षाचं कसं वाटोळं केलं, त्या वाटोळ्याचं सबूत म्हणून, पुरावा म्हणून या निवडणुकीची, पोटनिवडणुकीची इतिहासात नोंद होणार आहे. इतिहासात नोंद होणार आहे. आणि ती एकच नाही, नांदेड मधली देगलूर बिलोली ही जी पोटनिवडणूक होती, ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या हव्यासापायी, सत्ता लालसेपायी पक्षाचं कसं वाटोळं केलं याचा इतिहास लिहिला जाईल, त्यात नोंदली जाणारी निवडणूक आहे. आणि म्हणूनच या क्षणी मला असं वाटतं की कोल्हापूर उत्तर हा पुन्हा एकदा या ऐतिहासिक घडामोडीमधला महत्वाचा टप्पा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीपूर्वी नांदेडची देगलूर बिलोली निवडणूक झाली होती आणि तिथे 2दा आमदार झालेले सुभाष साबणे नावाचे शिवसेनेचे नेते होते. त्यांना ती निवडणूक परत लढवायची होती, कारण तिथे त्यांना पराभूत करणारा काँग्रेसचा आमदार गेल्या निवडणुकीतला मरण पावला होता. आणि त्यामुळे परत एकदा निवडणूक लढवून आपल्याला आमदार व्हायचंय ही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या इच्छुकाला साफ नकार देताना शिवसेनेची बदललेली भूमिका त्यात जाहीर केली, आपल्याला मुख्यमंत्री पद टिकवायचं आहे, त्यामुळे एक आमदारकी एक विधानसभा क्षेत्र महत्वाचं नाही. आणि म्हणून सुभाष साबणे यांना पोटनिवडणूक लढवण्याची जी इच्छा होती त्याला उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. त्यांना सांगितलं, तुमच्या आमदारकीपेक्षा माझं मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही लढवायचं नाही, आपली शिवसेनेची मतं ही काँग्रेसच्या नव्या उमेदवाराला देऊन टाकायची, तीच भूमिका. आणि त्यामुळे मग सुभाष साबणे हे उठून भाजपत गेले आणि भाजपतून सुभाष साबणे शिवसैनिक लढला, पराभूत झाला. पण उद्धव ठाकरे यांनी तो मतदारसंघ गमावला. कशासाठी गमावला? आपल्या मुख्यमंत्री पदाला टिकवण्यासाठी. योगायोग असा की त्यानंतर अल्पावधीतच कोल्हापूर उत्तर ही निवडणूक आली, कारण तिथे सुद्धा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना पराभूत करून काँग्रेसचे पाटील म्हणून आमदार निवडून आले होते, त्यांचा कोरोनाने बळी घेतला. आणि मग करायचं काय हा प्रश्न होता. काय करणार तुम्ही?
करून करून तुम्ही करणार काय हा प्रश्न असतो मित्रांनो. उद्धव ठाकरे यांची भूमिका कायम होती. राजेश क्षीरसागरच नव्हे, कोल्हापूर उत्तर मधले शिवसेनेचे सगळे कार्यकर्त्यांनी एकत्र आले आणि त्यांनी घोषित केलं की नाही, आम्हाला ही जागा लढवायचीच आहे, आम्हाला ही जागा लढवायचीच आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी घाई गर्दीने राजेश क्षीरसागर यांना मुंबईत बोलावून घेतलं आणि परत त्यांना पटवून दिलं की तुमची आमदारकी किंवा शिवसेनेचा बाले किल्ला असलेला एक मतदारसंघ हा दुय्यम आहे, त्यापेक्षाही उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद टिकवणं हा प्राधान्याचा विषय आहे. आणि म्हणूनच राजेश क्षीरसागर यांनी ही निवडणूक लढवू नये, आपण तिथे आपली मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकायची आणि काँग्रेस विजयी करायची. म्हणजे ज्या काँग्रेसच्या बाले किल्ल्याला फोडून हा मतदारसंघ शिवसेनेत आणला गेला होता, जिथून राजेश क्षीरसागर हे दोनदा आमदार होऊ शकले, अशा मतदारसंघावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी पाणी सोडलं. म्हणून तो ऐतिहासिक मतदारसंघ होतो मित्रांनो. एक नेता आपल्या स्वार्थासाठी पक्षाचं कसं नुकसान करतो, सामान्य कार्यकर्त्यांनी ढोर मेहनत करून एक आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण करायचं आणि नेत्याने आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, सत्ता लालसेसाठी कार्यकर्त्यांची ती सगळी मेहनत मातीमोल करून टाकायची, ही जी प्रक्रिया आहे ती म्हणूनच मी ऐतिहासिक मानतो. जेव्हा 50, 40, 30 वर्षानंतर अशा राजकारणाचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्या परिणामांची मीमांसा केली जाईल, तेव्हा म्हणूनच देगलूर बिलोली किंवा कोल्हापूर उत्तर या क्षेत्राला महत्व आहे. आणि गंमत बघा मित्रांनो, कसबा किंवा चिंचवड इथे दोन्ही काँग्रेसनी आपसात जागा वाटून घेतल्या, पण दोन पैकी एक जागा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला द्यायला साफ नकार दिला. असो, मुद्दा असेल की त्यामुळे कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेला गमवावी लागली. तिथे त्या पोटनिवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन केला होता. कोल्हापूरच्या आपल्या मतदारांना उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं की आता हा मतदारसंघ शिवसेनेसाठी टिकवणं आवश्यक नाहीये, जितकं शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद टिकवणं आवश्यक आहे. तेव्हा शिवसेनेच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला आपली मतं द्यावीत. ज्यांनी गेल्या वेळेला म्हणजे 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतं दिली होती, त्यांनी यावेळेला धनुष्यबाण विसरावा आणि आपला हात हाताच्या पंजावर मानून काँग्रेसला टाळी द्यावी, हे जे काय उद्धव ठाकरे यांचं आवाहन होतं. त्यामुळे ही निवडणूक, पोटनिवडणूक ऐतिहासिक होती. आणि आता सुद्धा ज्या वेळेला 5 वर्ष पूर्ण होऊन पुन्हा एकदा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होते, अशा वेळेला कोल्हापूर उत्तर हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ बनून गेलेला आहे. आणि त्याची कारणं दोन आहेत. ज्या दोन वेळच्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या इच्छांची आणि महत्वाकांक्षांची आणि मेहनतीची मुस्कटदाबी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी 2.5-3 वर्षापूर्वी केली होती, तेच राजेश क्षीरसागर अखेर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व राजेश क्षीरसागरांनी झुगारलं होतं. आणि कारण स्पष्ट आहे, त्यांचं व्यक्तिगत नुकसान सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या व्यक्तिगत मशागतीचं आणि मेहनतीचं वाटोळं करून टाकलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण एकूण राजकारणाकडे बघतो, तेव्हा आज त्याच उत्तर कोल्हापूरमध्ये काय घडतंय, मला असं वाटतं की त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी जो काँग्रेसला पाठिंबा दिला होता, तो एवढ्यासाठी महत्वाचा होता की त्यांनी एक प्रकारे आपली शिवसेनेची तिथे कमावलेली मतं ही
काँग्रेसला उधार म्हणून देऊन टाकली होती. काँग्रेसला उधारी म्हणून देऊन टाकली. घ्या, तुम्हाला आज गरज आहे घेऊन टाका, माझा पक्ष उपासमारीने मेला चालेल, पण काँग्रेस जिंकली पाहिजे, कारण काँग्रेसमुळे माझं मुख्यमंत्रीपद आहे, या भूमिकेतून उद्धव ठाकरे वागले. आणि त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, भाजपचा उमेदवार तिथे पराभूत झाला, पण भाजपने त्यापूर्वी फारशी ती निवडणूक लढवलेली नव्हती. अशा वेळेला भाजपला मिळालेली पोटनिवडणुकीत पराभूत होतानाची मतं ही मूलतः शिवसेनेचीच होती, राजेश क्षीरसागरांचीच होती. पण बिचारे क्षीरसागर ती निवडणूक आपल्या नेत्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी लढवू शकले नाहीत, त्या लढाईला मुकले होते. आता गंमत अशी झाली आहे की तिथे पोटनिवडणुकीमध्ये ज्या मृत आमदाराच्या विधवा पत्नी जयश्री पाटील निवडून आलेल्या होत्या, त्यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळाली नाही आणि मिळणारही नव्हती. म्हणूनच जयश्री पाटील यांनी सरळ काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि त्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेमध्ये राजेश क्षीरसागर ज्याचं नेतृत्व करतात कोल्हापूरमध्ये, त्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या धनुष्य बाणवाल्या शिवसेनेमध्ये जयश्री पाटील येऊन दाखल झाल्या. आणि गंमत बघा मित्रांनो, की त्यांना आमदार व्हायचं असतं तर एकनाथ शिंदेकडे आपण सिटिंग आमदार आहोत म्हणून त्या सीटची मागणी करू शकल्या असत्या, पण त्यांनी ती मागणी केली नाही. त्या काँग्रेसमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आल्या, पण त्यांना तिथूनही उमेदवारी मिळाली नव्हती, कदाचित उमेदवारीची अपेक्षा सुद्धा त्यांना नव्हती. कारण लोकसभा निवडणुकीत हा विधानसभा मतदारसंघ ज्या कोल्हापूर शहरामध्ये येतो त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला होता आणि त्या उमेदवाराचं नाव शाहू महाराज आहे, जे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून लढले आणि जिंकून आले. त्या शाहू महाराजांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून जी उधारी काँग्रेसला दिली होती ती परत करायचं ठरवलं असावं. आणि म्हणूनच असेल की ती जागा जयश्री पाटील यांना मिळाली नाही. जेव्हा या जागेसाठी उमेदवार ठरवायचा होता म्हणून काँग्रेसची बैठक झाली, त्यामध्ये कोल्हापूरचे सगळ्यात आक्रमक नेते, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, बंटी पाटील यांनी मिटिंग घेतली होती आणि शाहू महाराजांच्या कुटुंबाला, परिवाराला विचारलं होतं की ह्या निवडणुकीत तुम्हाला घरातून, परिवारातून उमेदवार देता येईल का. तेव्हा नकार दिल्यामुळे कोल्हापूरमधले एक लढाऊ काँग्रेसचे अतिशय तडफदार, वेगवेगळ्या केसेस अंगावर असलेले नगरसेवक, माजी नगरसेवक लाटकर म्हणून काहीतरी आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली. आणि त्यांना उमेदवारी द्यायचा निर्णय झाल्यानंतर अचानक शाहू परिवारातून महाराजांची सूनबाई मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि मग धावपळ करून बंटी पाटील यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून शाहू परिवाराच्या महिलेच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले. पण दरम्यान तिथून लाटकर यांनी बंडखोरी केली होती, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. अशी जी परिस्थिती होती त्याची पर्वा सतेज पाटील, बंटी पाटील यांना नव्हती, कारण त्यांना आपण निवडणूक फिरवू शकतो याचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच त्यांनी कसलीही पर्वा न करता आपला एक सहकारी लाटकर, ज्याला बंडखोरी केली तरीही त्याची पाठराखण न करता शाहू महाराजांच्या सुनबाईच्या पाठीशी सतेज पाटील उभे राहिले होते. त्यांनी काँग्रेस हायकमांड कडून या सुनबाईंना उमेदवार बनवून घेतलं होतं. त्याच सुनबाईंनी 4 तारीखला अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्याची अनेक कारणं सांगितली जातात. मग परिवारातल्या महिलांनी
राजपरिवारातल्या महिलांनी राजकारणात जाऊ नये इथपासून वेगवेगळी कारणं सांगितली जातात. पण सतेज पाटील हे स्वतःला कोल्हापूरचे सर्वोच्च काँग्रेसचा हायकमांड समजत असल्यामुळे त्यांच्या अपरोक्ष आणि त्यांना विश्वासात न घेता ही सगळी घटना घडल्यामुळे बंटी पाटील कमालीचे नाराज झालेले आहेत, निराश झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झाले आहेत. काही लोक म्हणतात की या घटनेनंतर त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं, अश्रू सुद्धा आले. आणि स्वाभाविक आहे, जेव्हा त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा राजघराण्याच्या मागे उभी केली आणि कोल्हापुरात जे महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष चालतो, त्यामध्ये लोकसभा जिंकून दाखवली होती, तिथेच हा विषय प्रतिष्ठेचा झाला होता. कारण राज्यसभेत निवडून आलेले माजी लोकसभा खासदार संजय महाडिक यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे उमेदवार कोण असतात ही गोष्ट दुय्यम, पण कोल्हापूरचा संघर्ष हा बंटी पाटील विरुद्ध काय ते महाडिक यांच्यामध्ये होत असतो. आणि म्हणूनच बंटी पाटील यांनी प्रतिष्ठेचा उमेदवार म्हणून जो राजघराण्यातला उमेदवार टाकला होता, त्याने या प्रकारे माघार घेतल्यामुळे बंटी पाटील यांना रडू फुटलं. कारण ती माघार ही राजघराण्याची नव्हती, तर ती बंटी पाटील यांच्या पराभवाची पहिली चाहूल होती. कोल्हापुरात बंटी पाटील यांचा शब्द अंतिम नाही. त्यांच्या सूचनेवर राजघराणं चालतं असं नाही, त्यांना अंधारात ठेवून सुद्धा शाहू घराणं राजघराणं चालतं याची ती चाहूल होती. आणि म्हणून बंटी पाटील रडकुंडीला आले असतील तर स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट बंटी पाटील विसरतात, अनेक विश्लेषक विसरतात, की शाहू महाराजांनी आपल्या सुनेला स्वतः निवडणूक कार्यालयात जाऊन माघार घ्यायला लावली, त्या अर्जावर सही करायला लावली आणि उमेदवारी मागे घेण्यात आली. आणि त्यामुळे उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीतून हाताचा पंजान हे जे चिन्ह आहे हेच गायब झालं. आणि म्हणून मी त्याला परतफेड म्हणतो. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी कोल्हापूर उत्तर या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह गायब झालं होतं. कारण उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं होतं आणि त्यामुळे कोल्हापूर काय सगळ्या राजकारणातून शिवसेना आणि धनुष्यबाण गायब झालं तरी पर्वा नव्हती. म्हणूनच त्यांनी पोटनिवडणुकीत 3 वर्षापूर्वी धनुष्यबाण गायब करून टाकला होता आणि हाताच्या पंजाला प्राधान्य दिलं होतं. हे काँग्रेसच्या डोकावर शिवसेनेने दिलेलं कर्ज होतं. त्या कर्जाची परतफेड काँग्रेसने करणं आवश्यक होतं. आणि जर काँग्रेस करत नसेल तर काँग्रेसचा खासदार म्हणून शाहू महाराजांनी त्या कर्जाची एक प्रकारे परतफेड केली. उत्तर कोल्हापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली की या विधानसभा निवडणुकीत जे मतदान कोल्हापूर उत्तरमध्ये होणार आहे तिथे काँग्रेसचा हाताचा पंजा मतदाराला दिसणार सुद्धा नाही. कारण उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतलाय. साहजिकच त्यानंतर उरलेल्या बंडखोर अपक्षामधून लाटकर किंवा जो कोणी उमेदवार बंटी पाटील यांनी काँग्रेसचा म्हणून फायनल केलाय, त्याला हाताचा पंजा हे चिन्ह मिळू शकलेलं नाही. हा एक गोष्ट आहे की गेल्या पोटनिवडणुकीत गायब असलेलं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मात्र या निवडणुकीत दिसणार आहे. मुद्दा इतकाच आहे की ज्या काँग्रेससाठी उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे स्वपक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गायब करून टाकलं होतं, ती अधिकृत शिवसेना 4 अक्षरी शब्द आणि धनुष्यबाण यंदाच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिसणार आहे. पण हाताचा पंजा आणि काँग्रेस पक्ष हे नाव
या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. आणि हे करणारे कोल्हापूरचे खासदार आहेत शाहू महाराज. आणि म्हणून मी म्हणतो की कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत 3 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी जी काही मदत केली होती, उधारी दिली होती काँग्रेस पक्षाला, आपल्या चिन्ह गायब करून हाताच्या पंजाचं कौतुक केलं होतं, त्याच काँग्रेसच्या खासदाराने शिवसेनेला त्यांची उधारी परत केली आहे. यावेळेला फक्त तुमचं चिन्ह आणि धनुष्यबाण यशस्वी व्हावं यासाठी काँग्रेसचा पंजा, हाताचा पंजा काँग्रेसच्याच खासदारांनी गायब केलाय. याला परतफेड म्हटलं पाहिजे. बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.